नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सकाळीच आम्ही ही मका घेऊन आलो, कारण मका संपली होती. कालच ऊस आणला होता 30-40 मोळ्या. तर आता 2:30 वाजायला आले ते, आणि आज जरा आम्ही लवकर उठलोय, कारण आज एवढं वातावरण पावसाचं झालंय. आणि पावसाचं वातावरण झाले, त्यामुळे वारं वगैरे पण सुटले, आणि वारं सुटलं की आमच्याकडे लाईट हमखास जाते. त्यामुळं म्हटलं की आधी सगळं काम आवरून घ्यावं. जे लाईटीचे जे काम आहेत, म्हणजे गाया धुवायचे असतील किंवा कुट्टी वगैरे करायची असेल, ते म्हणलं आधी सगळं आवरून घ्यावं. म्हणजे जर लाईट वगैरे गेली ना, तरी मग धारा काय, आपल्याला इंजिन आहे त्यावरती धारा वगैरे आपल्याला काढता येतात. तर आता ती सगळी कामं आवरून घेतो. तर सगळं शेण वगैरे काढून झालं, आणि आधी म्हणलं की गाय धुवून घ्या होत्या, कारण गोठा जर खराब असलाच नाही तर मग बाकीचं दुसरं काम करू वाटत नाही, धाराला हे ते. आणि जेवढा गोठा स्वच्छ असेल तेवढा गायींना मस्टडीज वगैरे होण्याचे म्हणजे चान्सेस पण कमी राहतात. त्यामुळं म्हणजे गोठा जेवढा स्वच्छ ठेवता येईल तेवढा आम्ही स्वच्छ ठेवतो. आणि आता जरा सध्या कसे पाणी थोडं कमी आहे, पाऊस पण झाला नाही, त्यामुळे पाणी कमी आले, त्यामुळे आम्ही एस-टी-पीने धुतो रोज गाई. आणि तसं तर रोज म्हणजे पाणी वगैरे, पाऊस वगैरे झाला तर पाणी भरपूर असतं, त्यामुळे आम्ही होलाच्या पाईपने डायरेक्ट धुतो. पण आता पाणी वगैरे जरा कमी झालंय, त्यामुळे आम्ही एस-टी-पीने गाई धुतो. गाई धुवून झालेत आता. आता खुराक टाकून म्हणजे गोळी आणि बारली टाकून आता कुटी करून घ्यायची, म्हणजे आत्ताचं काम होतंय. धारा काय लाईट वगैरे गेली तर इंजिनवरती काढता येतील. पेंडीची पोती मागवायला लागतील ह. परवाच्याला लागेल आता. आधी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही उठल्या ना शेण काढून घेतो, आणि त्यानंतर गाई पहिल्यांदा धुवून घेतो, आणि त्याच्यानंतर ना मग गाईंना खुराकमध्ये आम्ही गोळी पेंड आणि बारली वापरतो. तर आधी गोळी टाकून घेतो, आणि कुटी टाकल्याच्या नंतर ना मग वरून बारली टाकतो. आणि तर बऱ्याच लोकांचे प्रश्न होते बरं का खुराकाबद्दलचे, पण त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे डिटेलमध्ये. तर आम्ही म्हणजे कोणती गोळी पेंड वापरतो, किंवा कुठल्या गायींना किती प्रमाण असतं, बारलीमुळे काय प्रॉब्लेम येतात का, तर त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कारण या व्लॉगमध्ये जर ते सगळं सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आधी आता गोळी टाकून घेतो, त्यानंतर आता पावसाचं वातावरण झाले, त्यामुळे आधी कुटी वगैरे करून टाकून घेतो. कुटीला जरा धार लावून घेतली, आणि आज जरा लवकरच कामाला सुरुवात केली होती, कारण वातावरण जरा पावसाचं झालंय, त्यामुळे लाईट वगैरे जाऊ शकते म्हणून लवकर सुरुवात केलेली. 2:30 वाजता सुरुवात केली ती. तर आता ही सकाळची कुटी करून ठेवली, आणि आत्ताची कुटी ह्यांना टाकून पण झाली बघा. त्यांनी संपत पण आणली. तर आता वाजले 4. अजून धाराचा टायमिंग आमचा एक 4:45-5ला आम्ही सुरुवात करतो, आणि 6 वाजेपर्यंत आमचं सगळं काम होतं गोठ्यातलं, म्हणजे धाराचं. आणि त्याच्या आधीच सगळं आमचं काम झालेलं असतं. इकडे बघू शकता, अशा गाया वगैरे पण धुवून गोटा पण एकदम स्वच्छ करून ठेवलाय. आता फक्त धाराच काढायच्या राहिले ते. आता आमच्या धारा पण काढून झालेत. आता हे शेवटच्या गायचं थोडस शेवटी राहिलेलं पिऊन काढतो आम्ही. मशीनने सगळं निघतं, पण थोडस राहिलेलं पण आम्ही ते राहिलेलं पिऊन काढतो, कारण कासेत जर जास्त दूध वगैरे राहिलं तर गायला मस्करी होण्याची शक्यता राहते. त्यामुळे मशीनने जरी धार काढली तरी पण आम्ही शेवटी पिऊन काढतो थोडस राहिलेलं. काय काय गायांना भाल्याची सवय आहे, त्यामुळे घालावा लागतो. आणि मग काही काही गाय आहेत त्यांना काय भाल्याची सवय नाही, त्यामुळं बिना भाल्याच्या पट्ट्या दूध देतात. काय बऱ्याच जवळपास सगळ्या गायी गाभण आहेत त्यामुळे जरा आता कमी झाले दूध. आणि आता पुढच्या महिन्यापासून गायींची यायची म्हणजे लाईनच लागेल. मग पुढच्या महिन्यापासून आहे ना आपलं 200+ दूध जाईल. धारा झाल्यावर मशीन पण धुवून घेतली. पावसाचं वातावरण दुपारपासून झालंय, पण अजून तर काय पाऊस आला नाही. तर आता गोट्यातलं आपलं सगळं काम झालंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या ज्योती देशमुख या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.